शिवपुराणातील भगवान शिवाची पूजा. नंबर 1. 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या या दिवशी विधीनुसार भगवान शिवाची पूजा करणे देखील खूप फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दही यांनी अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. नंबर 2. विवाहित महिलांनी शिव पार्वतीची पूजा करावी. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव आणि पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत ह्या दिवशी विवाहित स्त्रीने शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. ह्यामुळे पतीच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. नंबर 3. शिवलिंगावर बिल्वाची पाने अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. नंबर 4. 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून आपल्या पूर्वजांना काळे तीळ अर्पण करावेत. या उपायाने तुमचे क्रोधित पूर्वज प्रसन्न होतील. ते तुम्हाला तुमची संपत्ती, सुख, समृद्धी, तुमच्या वंशाची प्रगती इत्यादीसाठी आशीर्वाद देतील. नंबर 5. सोमवती अमावस्येला पितरांना मार्ग दाखवण्यासाठी संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा. पूर्वज आनंदी होतील आणि संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देतील. नंबर 6. सोमवती अमावस्येला प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुपाचा दिवा लावा आणि शक्य असल्यास केशरही टाकावे. हा दिवा रात्रभर जळू द्या. ह्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेने तुमच्या घरावर कृपा होईल. नंबर 7. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. शिवशक्ती व्यतिरिक्त देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. त्यांच्या आशीर्वादाने आर्थिक संकट दूर होईल. तुमच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. नंबर 8. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. नंतर पिठाचे गोळे करून ते नदी किंवा तलावातील माशांना खायला द्यावे. ह्यामुळे तुमचा त्रास दूर होईल. पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला दिल्यास सौभाग्य प्राप्त होते. नंबर 9. सोमवती अमावस्येला पिंपळाजवळ तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावताना त्यात लवंगही टाका. यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की ह्यामुळे पितृदोष दूर होतो. नंबर 10. सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ह्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो. नंबर 11. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पूजेपूर्वी स्वतःवर गंगाजल शिंपडा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करून 108 वेळा प्रदक्षिणा केल्यानंतर पवित्र पिवळा धागा बांधावा. नंबर 12. शक्य असल्यास सोमवती अमावस्येला पिंपळाचे झाड लावावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने पितरांना खूप आनंद होतो. याशिवाय प्रगतीचे मार्गही खुले होतात. नंबर 13. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीची 108 परिक्रमा केल्याने दारिद्र्य नाहीसे होते.
यानंतर क्षमतेनुसार दान केले जाते. नंबर 14. सोमवती अमावस्याला स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे. नंबर 15. असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच आपण मौन पाळल्यास 1000 गायीचे दान केल्याचे फळ मिळतात. नंबर 16. भगवान शिवाचा रुद्र अभिषेक करा. नंबर 17. पितरांसाठी नैवेद्य दाखवा. नंबर 18. गरिबांना पैसे आणि अन्नदान करा. नंबर 19. पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव.